अशी मागणी केली आहे. ठीक आहे, जर त्यांना योग्य वाटलं माननीय उद्धवजींना तर ते त्यांना देतील, काय हरकत. स्तंभपूजनाला तुम्ही त्यांना बोलवलं नाही हा योग्य नाही असं थेट त्यांनी असं म्हटलंय. त्याचं कारण असं आहे की त्या जागेवर अनेकांचा डोळा होता आणि ते काही करतील म्हणून आम्ही मुहूर्त पाहून त्या दिवशी, आणि ते मुहूर्त ते होतं म्हणून स्तंभपूजन केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही फोन केला त्यावेळेस ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते, म्हणून उद्धव साहेबांच्या बरोबर असल्यानंतर मग तिथून कशाला परत बोलवायचं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की मला सातत्यानं खैरेसाहेब डावलत असतात. मला काय माहिती आहे, कारण डावलत असतं तर मग इथपर्यंत ते आले पण नसते. नाही, अंबादास दानवेंना आता राज्यातलं सर्वात मोठं विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे, असं असताना सुद्धा ते लोकसभेचं तिकीट मागतायत. त्याचं कारण काय? नाराज आहेत तुमच्यावर, तुम्हाला पाडण्यासाठीच मागतायत का फक्त? नेमकं काय नेमकं? आता मी काही बोलू शकत नाही, तुम्ही ठरवा. मी काहीच बोलणार नाही, कारण मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो, इव्हन आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करतो मी. बाकी काही मला हे नाही, मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे. कुठेही गेलो नाही, कुठेही जाणार नाही, हे अनेक वर्षापासून माहीत आहे, उद्धव साहेबांनाही माहीत आहे. मी कधीच कुठे गेलो नाही, म्हणून मी एक दिवससुद्धा आत्ता मला काही मंडळींनी पाडल्यानंतर मी स्वतः या ठिकाणी सांगतो की एक दिवस पण मी घरी राहिलो नाही. माननीय उद्धवजीने मला दुसऱ्या दिवशीच बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम करत राहा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काम करत राहा. आणि त्या दिवशीपासून मी आजपर्यंत मी पूर्ण 5 वर्ष मी काम केलं. 5 वर्ष मी काम केलं. लोकांनी मला खासदार म्हणूनच त्या ठिकाणी ट्रीट केलं, कारण खासदार म्हणून जे काही मी कामं करत होतो ते त्यांना तेच वाटलं की बाबा आपण खैरेसाहेबांकडे जाऊन खैरेसाहेबांकडे गेलं काम होतं हे म्हणून माझं काही नाही, जनता म्हणते. तिकीट मिळायच्या आधीच, तिकीट मिळायला नंतर गुरु शिष्याची लढाई सुरू झाली होती. आता तिकीट मिळायच्या आधीच गुरु शिष्य एकमेकांच्या समोर लढाई सुरू लागली. कोण कोणाचा गुरु, कोण कोणाचा शिष्य, जरा सांगा. नाही, गुरु मी ते त्यांचा, शिष्य तोच आहे. कालही मला मातोश्रीमध्ये बोलला होता अंबादास की मी तुमचा शिष्य आहे का नाही. हो, आणि तुमच्याकडे रेकॉर्ड झाले नाही ते, तुमच्याकडे जेव्हा विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर रेकॉर्ड झालेले होते. मग ते जरा बोला ना तुम्ही काय काय असं करतात ते, काही नाराजी आहे तुम्हाला? काही नाराजी वगैरे नाही आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत, एका कुटुंबातले, पारिवारिक संबंधातले आहेत, त्याच्यामुळे ते तसं काही नाही. आता कोणी ना कोणी त्यांना असं उलटा प्रश्न विचारला की मग ते उलटा, आता मला कोणी जरा एकदम भडकाऊ प्रश्न विचारला तर मी लगेच भडकाऊ उत्तर देतो. पण आता तर शांती, त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्ही एकांगी वागता, एकांगी निर्णय घेता, पक्षात हे चालत नाही. मी कधी एकांगी घेत नाही, मी कधी बोलत नाही, मी कधी एकटा निर्णय घेत नाही. मला माहिती आहे आपल्यावर अंगावर येईल, म्हणून आपल्यावर अंगावर आलं तर मग तसं नाही, म्हणून मी कधी एकांगी निर्णय घेत नाही. पण मी त्या ठिकाणी मी शिवसेना स्थापनेपासूनचा मी आहे, माझा अधिकार पण आहे तेवढा संपूर्णपणे त्या ठिकाणी. पण एकांगी निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे. मी सगळ्यांशी बोलून त्या ठिकाणी घेतो. परंतु तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की मी अगदी पाहिलं ना तुम्ही साहेबांचा आशीर्वाद, आणि साहेबांचा आशीर्वाद, आणि त्यावेळेसपासून मी 5 वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, कॅबिनेट मंत्री केलं होतं मला मान्य बाळासाहेब. नंतर दिल्लीत पाठवलं. दिल्लीसुद्धा मी चांगलं काम केलं, 20 वर्ष काम केलं, इतकं चांगलं काम केलेलं आहे. आणि आजही मी म्हणजे मला कुठलंही पद नसताना मी खासदार म्हणून त्याने लोकांनी ट्रीट करून माझ्याकडे कामं करून घेतलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशी एक चर्चा आहे की दानवे हे शिंदे सेनेत जाणार. मी काही बोलत नाही, मला नाही वाटत, कारण मला पण बोलला अंबादास, आणि त्यानंतर ते यांना पण माननीय संजय राऊत साहेबांनी बोललं की नाही मी कुठे जाणार नाही. आणि आता आपल्या दूरदर्शनमधून पाहिलं मी TV मध्ये की मी कुठेही जाणार नाही. साहेब, उद्धव साहेबांचा तुमच्यावर एवढं प्रेम असताना का तिकीट डिक्लेअर का नाही करत तुमचं नाव? अरे पण तिथं बाकी विरोधी पक्षाचे कोण येतात काय येतात तेही पक्ष नेतृत्व तेही पाहतं ना. बरं, तुमच्या समोर उमेदवार अंबादास दानवे म्हणून असले आणि खरंच ते शिंदे सेनेत गेले तर कसं होईल? परत बोला. जर अंबादास दानवे शिंदे सेनेकडनं तुमच्या विरोधात उभे राहिले तर काय होईल? नाही, आता काय अजून माहित नाही ना काय होईल. बरं, तुमच्याच पक्षातून त्यांनी तिकीट मिळवलं आणि तुम्हाला त्यांच्या प्रचाराची वेळ आली खासदारकीसाठी तर काय? शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी पक्षाचा आदेश मानतो, बस संपलं. त्यांना तिकीट मिळालं तरी चालेल तुम्हाला? मी पक्षाचा आदेश मानतो. ते असं म्हणाले की उमेदवारीसाठी मी दावा याच्यासाठी करतोय की 10 वर्ष मी तिकीट मागतोय, तसं त्यांचं म्हणणं आहे की मी एवढे वर्ष हे केलं ते केलं वगैरे वगैरे. तर तुमचा या क्षणाला दावा काय आहे? कशाबद्दल?
म्हणजे उमेदवारी संदर्भात ते जसं दावा करतायत ना मला तसं. हवे. हा, मला तुमचं हवे काय म्हणून म्हणणं आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? जनता मला म्हणते, मी मागत नाही. जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत खरे साहेब तुम्ही जायला पाहिजे. आणि हे 2 खासदार इथे आहे राज्यसभेचे आणि चुकून निवडून आलेले आहे, ते कोणतंही कोणाचंही काम करत नाही, केलेलं नाही. आणि सगळे आपण आपला जिल्हा पाठीमागे गेलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हवं असं नागरिकांची मागणी, मतदारांची मागणी, माझी मागणी नाही. चंद्रकांत खैरेंवरती सर्वात मोठा आक्षेप सगळे हे जे अंबादास दानवे वगैरे मंडळी हे असा घेत आहेत की त्यांनी नेतृत्व पुढचं उभं करू दिलं नाही संभाजीनगरामध्ये. मग अंबादास दानवे कसा मोठा झाला? तो कसा मोठा झाला? त्याला घेऊन मी चालवतो म्हणून बाकीचे माझे जे पदाधिकारी ते माझ्यावर चिडायचे. अरे काय तुम्ही त्याचंच ऐकता हे मागे आलेले ना ते. आता शिरसाट असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये कोणमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हादरा, राजकीय भूकंप शिंदे सेना देणार आहे. माझी तुम्हाला एक विनंती अशी की आपण जरा परत त्यांना विचारा, संजय सरला कोण आहे तो माणूस, आणि ते सांगतील त्यावेळेस. आता सांगा म्हणा, परवा कशाला सांगता, आता सांगा ना. साहेब प्रश्न असा होता, कदाचित तुम्हाला उद्धव सेनेकडून तिकीट नाही भेटलं आणि शिंदे सेनेकडून भेटले तर? मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मी कुठेही जाणार नाही, मी शिवसैनिक म्हणून काम करेल, समजलं ना. आता हे मला असं बोलून माझ्या डोक्यात राग भरू नका, कारण मी कडवट शिवसैनिक. मला अनेकांनी फोन केले, मोठ्या लोकांनी सांगितलं, पण मी कधी कुठे गेलो नाही. मी शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही. तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस राज ठाकरे साहेब बाजूला गेले, लोकांना वाटलं की हे राजसाहेब म्हणून जाणार. ठीक आहे, आमच्या बसणं उठणं होतं, पण मी कधी बाळासाहेबांना सोडलं नाही, कधी उद्धव साहेबांना सोडलं नाही. आणि उद्धव साहेबांनी ना माननीय बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना त्या ठिकाणी हे केल्यानंतर मग आम्हाला त्या ठिकाणी त्यांचा आदेशच मानावा लागतो. कारण मी कडवट शिवसैनिक असल्यामुळे, प्रामाणिक शिवसैनिक असल्यामुळे, एकनिष्ठ शिवसैनिक असल्यामुळे, तुम्ही पाहिलं असेल ना, जनतेशी सुद्धा एकनिष्ठ मी आहे. त्यामुळे मी बाकी मला काय घेणं नाही. मला बाळासाहेबांनी जे दिलेलं आहे ना, आणि मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यामुळे तो काय मुद्दाच येणार नाही, कधी येणार. कुणाकुणाचे फोन आले होते तुम्हाला, कुणाकुणाकडून ऑफर होती? आणि मला अनेकांनी सांगितलं, अरे कशाला तुम्ही या ना इकडं. कारण मी म्हटलं मग मी झाले असतील, कधी पण आले असतील, नाही अशात नाही. भाजपकडून त्याला माहिती आहे की हा माणूस कडवट आहे, कशाला उलट शिवाय देतो आपल्याला. हिंदुत्ववादी विचारसरणीतून भाजपकडून काही वगैरे आपण फोन आले होते तुम्हाला? नाही, हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक सुद्धा म्हणजे आता ते मतदार सांगत असताना, सजेशन देत असताना, पण तुम्हाला मी सांगतो की त्यांना माहिती आहे हा कडवट शिवसैनिक आहे, आपण याला काही बोलायला गेलो हा आपल्याला शिवाय देईल, एखाद्याला मारेल पण, कारण इतका कडवट येतो. असा दावा केला जातोय की तुम्ही विजयी होणार आणि तुमच्यासमोर कुणीही उमेदवार असा तगडा नाही, म्हणून अशा वेगवेगळ्या चर्चा घडवून आणायच्या तुमच्याबद्दल, असंही चर्चा आहे. खरं आहे, खरं काय कारण तुम्ही विजयी होणार हे जवळपास निश्चित आहे असं लोक म्हणतात, बरोबर. तर ते काहीतरी वेगळी चर्चा व्हावी तुमच्याबद्दल, शिवसेना उद्धव ठाकरे बद्दल दिवस आहे हे त्याच्यासाठी हे सगळे चर्चा सुरू आहे का, ते चालू आहे का? हे असंच असतं. आणि काहीतरी हे करून खैरेंना कसं डावलायचं, कधी हे कसं करायचं काय. पण मी इतका प्रामाणिक आहे, इतकं प्रामाणिक आहे, माझ्याकडे काहीच नाही. मी आपलं छोट्याशा घरात राहतो. शिंदे सेनेला तिकीट मिळवून तुमची निवडणूक अधिक सोपी झाली का? भाजपला तिकीट दिलं असं जरा अवघड झाली असती. नाही, आता शिंदे सेनेला तिकीट मिळालं तर सोपी झाली तुमच्यासाठी. मी अजून ते माझं गणित सांगणार नाही तुम्हाला की कोण असेल तर सोपं जाईल, कोण नसेल तर सोपं कसं जाणार. आणि किती मोठा जर माणूस उभा राहिला माझ्या विरोधात, जर साहेबांनी तिकीट दिलं तर मला माहिती की त्याला कसं पाडायचं आणि त्याला कसं पाडायचं म्हणून त्या ठिकाणी. कारण तुम्हाला माहिती आहे अंतुले साहेब उभे राहिले, त्यावेळेस साहेबांचे ते मित्र होते. एक उमेदवार तर विनोद पाटील हे तर उभे राहिले तर नाही, तो विशेष काय नाही, ते असू दे, तो त्याचा नशीब आजमावल ना. आपलं नशिबात ज्याचं असेल, शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं असेल तुझ्या नशिबात जे असेल ना ते होईल, तुझ्या नशिबात जर समजा नसेल तर नसाल. सध्या असे उमेदवारांची नावं आहेत, असं कोणी उमेदवार आहे का की जो ताकदवान की तुम्हाला लढत मजबूत देईल असं? मोदीजी पण आले ते चालेल ना, तुम्हाला कोण आवडेल? मोदीजी पण आले ते चालेल ना. काय म्हणजे आता सध्या कोणी तसं तुल्यबळ दिसत नाही. नाही, मी नाही बोलत ते, पण मी जर साहेबांनी तिकीट दिलं ना तर मी सगळ्यात जास्त मतं निवडून येणार. मी तुम्हाला आता लिहून देतो. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये कोण कोण इच्छुक आहे छत्रपती संभाजीनगरात? तुम्ही नेते आहात, तुम्ही जसे उमेदवार आहात इच्छुक, तसे तुम्ही शिवसेनेचे नेते सुद्धा आहात. किती, जसे अंबादास दानवे इच्छुक आहात, तुम्ही इच्छुक आहात, अजून कोण इच्छुक आहे? बाकी नाही, कोणी? दोघच जण.
बरं, बरं, काल सर संजय राऊत साहेब ने काल जी मातोश्रीवर आपण अजून गेलो. 2 ऐसे इच्छुक उमेदवार आहेत. संजय राऊत साहेबांना हे 2 तो आहे म्हणे, अजून 2 आहे. माहित नाही त्यांना माहिती आहे, मला नाही माहिती. मी काल मातोश्रीवर गेला होता अंबादास दानवे आणि तुम्ही अंबादासची खूप मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. असं का लाट करतात अंबादास असं वाटतं? शेवटी तो लहान आहे आणि माझा शिष्य आहे, तर मनधरणी करावं लागेल ना. अंबादास दानवे तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का नेहमी? नाही ते मी काय बोलू शकत नाही, मला अडचणीत कोणी आणू शकत नाही. तुतारी आणि धनुष्यबाणमध्ये अडचण तर नाही होणार? हा? तुतारी आणि धनुष्यबाणमध्ये मतदान नाही करणार आता ते आज आता पत्रकार परिषद होईल इलेक्शन कमिशनची, त्यावेळेस काय नाही त्याबद्दल कळेल. तुम्ही स्वतः अंबादासांची मनधरणी करणार का? कारण निवडणूक आहे, जुळवून तर घ्यावं लागेल. ते काल आम्ही प्रेमाने बोललो त्यांच्याशी, धडाडीचे नेते यांच्याशी बोललो काल. हसत खेळत आम्ही गप्पा पण मारल्या 2 तास दोघं जणांना, आणि त्यावेळेस ते आहे म्हणजे तुमच्यासोबत हसत खेळत एक बोलतात आणि कॅमेऱ्यात एक बोलतात का? असंच वाटतंय का तुम्हाला? मग त्यांनी हट्ट दूर केला का? म्हणजे हे झाले का, दूर झाले का ते त्यांच्या याच्यापासून स्टँडवर? आता असं आहे ना, प्रत्येकाची इच्छा असते, त्या इच्छेला कोण आपण आवर घालू शकतो. सर इम्तियाज मुंबईकडे काय चालला? मुंबईतून मला आतमध्ये काही डील केली का भाजपकडून त्यांनी? त्यांच्या सर्व मुस्लिम बांधवांनी त्याला दूर केलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी तो दूर झाला. धन्यवाद. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया. चहा कॉफी